बघा क्वेश्चन 20 लिहितो आहे बोर्डवर. त्याच्यानंतर structure of write the structure of major product. Write the structure of major product for E following cross aldol condensation. Number 1 for maldehyde and propionaldehyde. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. जनरली तुमच्या पेपरमध्ये सिंपल अल्डोल कंडेन्सेशनच विचारतात, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन विचारत नाही. पण हा एक्झरसाइजच्या पाठीमागचा क्वेश्चन आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या नवीन टेक्स्टबुकमध्ये नाही. आता तुम्हाला सुरुवातीला फॉर्मल्डिहाइड घ्यायचा की प्रोपायोनाल्डिहाइड घ्यायचा? फॉर्मल्डिहाइड, की ज्याच्याजवळ अल्फा हायड्रोजन ॲटम नाही. बोर्डकडे लक्ष द्या पहिल्यांदा, नंतर रिएक्शन न पाहताही आपल्याला सोडवता येतं. हा फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड इथे डबल बॉन्ड ओ खाली घ्यायचा. अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये हा डबल बॉन्ड ओ खाली घ्यायचा आणि अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन सोडून उरलेल्या कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये डबल बॉन्ड समोर घ्यायचा. ही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. प्लस आता तुम्हाला प्रोपायोनाल्डिहाइड घ्यायचा आहे, तर प्रोपायोनाल्डिहाइड मधला आपल्याला कोणता हायड्रोजन महत्वाचा आहे? अल्फा. अल्फा हायड्रोजन महत्वाचा आहे. मग आपण प्रोपायोनाल्डिहाइड काढू. सी डबल बॉन्ड ओ आणि एच. कार्बोनिल कार्बनला लागूनचा कार्बन हा अल्फा कार्बन, याला लागलेला आहे हायड्रोजन. हा एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन आणि हा CH3. म्हणजे प्रोपायोनाल्डिहाइडला काढताना तुम्हाला अल्फा हायड्रोजन दिसला पाहिजे. कार्बोनिल कार्बनला लागूनचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन आणि त्याला लागून असणारा हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. हा हायड्रोजन इथून इथे मायग्रेट करायचा. एरो कालचं होमवर्क जर समजा तुम्ही बघितलं असेल तर एरोवर मी फक्त OH निगेटिव्ह दिलं होतं. OH निगेटिव्ह म्हणजेच अक्वायस NaOH किंवा अक्वायस KOH. हे एरोवर आपण लिहू अक्वायस म्हणजे 10% NaOH और KOH. याच्याशिवाय तुम्हाला मार्क मिळत नाही अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये. लक्षात घ्या, याचा मेन रोल आहे जो मेकॅनिझम मध्ये दिसतो या रिएक्शन मध्ये दिसत नाही आणि मेकॅनिझम तुमच्या सिलेबस मध्ये नाही. हा H इथून इथे मायग्रेट करायचा. CH C हा EH डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. हा H इथून इथे गेला. हा कार्बन कार्बनचा नवीन बॉन्ड तयार झाला, याला लागला H वर CH3 आहे. या CHO चं काहीच काम नाही, डायरेक्ट CHO लिहिला तरी चालतो. जनरल नाव जर द्यायचं असेल तर याला जनरल नाव देता येतं अल्डोल.
कारण एक अल्डिहाइड ग्रुप आहे आणि एक अल्कोहोल ग्रुप आहे. IUPAC नेम द्यायचं असेल तर इथून सुरुवात करावं लागतं. 1 2 3 1 2 3 लॉंगेस्ट कार्बनचे दॅट इज प्रोपॅनल. प्रोपॅनल 1 2 मिथिल 3 हायड्रॉक्सी 2 मिथिल 3 हायड्रॉक्सी प्रोपॅनल. कंडेन्सेशन रिएक्शन एरो द्यायचं, इथे द्यायचं ट्रायंगल म्हणजे हीट OH आणि H काढून टाकायचं. हा CH2 इथे येईल डबल बॉन्ड, हा C वर CH3 इकडे CHO व्हॅलन्स बघून घ्यायची प्रत्येक ठिकाणी प्लस वॉटर. हा नेहमी अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स मिळेल. याला आपल्याला कॉमन नेम जनरली देता येत नाही. IUPAC नेम 1 2 3 बरोबर. प्रोपॅनल 1 2 मिथिल 2 ENE 2 ENE 2 मिथिल आणि प्रोपॅन. आणि रिएक्शन लक्षात, ही क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आहे. अशा प्रकारच्या क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शनशी रिलेटेड क्वेश्चन तुमच्या नवीन टेक्स्ट बुक मध्ये नाही, पण लक्षात ठेवा की क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन विचारली तरी आपल्याला लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, चला करा कंप्लीट. बेन्झीनची रिंग CH आणि हा डबल बॉन्ड असा घ्या बेन्झाल्डिहाइड प्लस ऍसिटोनचा प्रॉब्लेमच नाही. अल्फा हायड्रोजन आहेच तुमच्याजवळ. या CH3 चं काम नाही. एरो 10% NaOH किंवा KOH. हा अल्फा हायड्रोजन इथून मायग्रेट करा. हा अल्फा हायड्रोजन मायग्रेट झाला. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. C चा C सोबत बॉन्ड. बेन्झीनची रिंग CH हा O उजळ जाऊ द्या H. हा CH2 ला बरोबर तोडून लिहा, कारण आता आपल्याला वॉटर काढायचं आहे बाहेर. CO आणि CH3. जनरलायझेशन मध्ये याला तुम्ही काय म्हणणार? अल्डोल म्हणणार की कीटोल म्हणणार? कीटोल. नुसतं कीटोल लिहिलं तरी चालेल, कारण एक कीटोन ग्रुप आहे आणि एक अल्कोहोलिक ग्रुप आहे. आता याला हीट करा, याच्यातनं वॉटर काढून टाका. बेन्झीनची रिंग CH डबल बॉन्ड CH CO आणि CH3 प्लस वॉटर.
त्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन असंही लिहू शकता. IUPAC नेम द्यायचं असेल 1 2 3 4 ब्युटेन 2-ONE. पहिल्यांदा पॅरेट ब्युटेन 2-ONE 1 2 3 3-ENE 4 हा 4 वर कोणता ग्रुप आहे? फिरी 4 फिरी 3-ENE 4 फिरी ब्युटेन 2-ONE. तर याचा फोटो काढावा आहे. काढला मिटो. हो. केलं सुरू. अशा प्रकारचा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क मध्ये दिला होता. इथे 4 कार्बनच्या कंपोनंटच्या ऐवजी फक्त ऍसिड लिहिणे. आता ज्या वेळेला OH निगेटिव्ह एरोवर आहे आपल्याला रिएक्शन आयडेंटिफाय करता आली पाहिजे की ही रिएक्शन कोणती आहे? अनलोन आहे. रिएक्शनच आयडेंटिफाय होत नाही की नुसतं एरोवर OH निगेटिव्ह आहे म्हणजे रिएक्शन कोणती आहे. तो OH निगेटिव्ह म्हणजेच तुमचा 10% NaOH. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला अनलोन कंडेन्सेशन सी बोर्डकडे लक्ष द्या. या तीनही कार्बनचं काम नाही, याला कंडेन्स करता येतं. C3H7 C डबल बॉन्ड O आणि H. या कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजनच काम आहे, त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर बरोबर काढावं लागतं. आता हा C डबल बॉन्ड O आणि H हा झाला अल्डिहाइड. 2 मॉलिक्यूल याला लागून अल्फा कार्बन, त्याचा हायड्रोजन बरोबर घ्यावा लागतो व्हॅलन्सी सहित. आणि याचा आता उरलेले 2 कार्बन इथे C2H5. पूर्ण सर्कस ही अल्फा हायड्रोजनवर आहे. अल्फा हायड्रोजन बरोबर काढता आला पाहिजे, तिथे व्हॅलन्सी पण डिस्टर्ब व्हायला नको. CH2 काढायचा आहे, एक EH. आता हा अल्फा हायड्रोजन इथून मायग्रेट करायचा आहे, म्हणजे हा होईल तुमचा 1 आहे. एरोवर त्यांनी दिलं OH निगेटिव्ह, तुम्ही पण OH निगेटिव्हच लिहा. C3H7 हा C हा H हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड H मायग्रेट झाला. व्हॅलन्सीकडे बरोबर लक्ष ठेवायचं. C हा H वर C2H5 याचं कामच नाही, त्याच्यामुळे स्ट्रक्चरली काढण्याची गरज नाही. CH जनरल नाव त्याला दिलं तरी चालेल. A म्हटल्यानंतर हा झाला अल्डोन, अल्डिहाइड ग्रुप आहे आणि अल्कोहोल.
आता याच्यातनं काढायचं आहे तुम्हाला वॉटर, हा ट्रायंगल -H2O हा काढला वॉटर. फॉर्मेशन ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड C3H7 CH इथे डबल बॉन्ड, हा C वरचा C2H5 आणि हा CHO पुढच्या रिएक्शन मध्ये त्याचं काम आहे म्हणून आता स्ट्रक्चर लिहा. हा झाला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. आता त्याचं काय करायचं आहे तुम्हाला, रिडक्शन. रिडक्शन साठी दोनही डबल बॉन्ड कोणत्या बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल, सिंगल, कारण हा सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट नाहीये. मग किती हायड्रोजन लागेल तुम्हाला, 2 म्हणजे 4 ट्वाइस H2. एरोवर लिहा के @ 413K. हाही डबल बॉन्ड तोडायचा आहे, सिंगल बॉन्ड मध्ये असेल रिएक्शन C3H7 CH as it is. Double bond is converted into single bond. हा C2H5, एक हायड्रोजन इथे जाईल, एक हायड्रोजन इथे जाईल. बघा CH डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड, एक H इथे जाईल, एक H इथे. म्हणजे अशा प्रकारचा सॅच्युरेटेड अल्कोहोल तयार. बघा बेन्झाल्डिहाइड आणि ॲनिलीन अशा प्रकारचे क्वेश्चन जर समजा पेपरला विचारले तर तुम्हाला ते कंप्लीट करता येत नाही. ही रिएक्शन अतिशय सोपी आहे. बेन्झाल्डिहाइड कंडेन्सेशन रिएक्शन आहे, अल्डोल नाही, कंडेन्सेशन रिएक्शन. त्याच्यामुळे तुम्हाला आता अल्डिहाइड ग्रुप जो आहे तो असा काढावा लागेल. हा झाला बेन्झाल्डिहाइड. ॲनिलीन काढताना हा अमोनियाचा बेस आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अमोनियाचा बेस आहे, अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहे NH आणि 2. याला म्हणतो आपण ॲनिलीन. हा एरोवर लिहिला ट्रायंगल H पॉझिटिव्ह. हा O कंडेन्सेशन रिएक्शन, रिमूव्हल ऑफ वॉटर, बेन्झीनची रिंग. एका मार्कासाठी रिएक्शन आहे लक्षात घ्या, पण 3 तासही पेपर मध्ये आठवत नाही की ही रिएक्शन नेमकी कोणती. डबल बॉन्ड ॲज इट इज N आणि ही बेन्झीनची रिंग. साइड प्रोडक्ट वॉटर. N फिनील, जनरल लिहा चालेल, N फिनील, इमाइन, इमाइन याला म्हणतो आपण सी बेस, सी बेस. N फिनील इमाइन. बघा ज्या लोकांना कॅनिझारो रिएक्शन माहिती नाही, कारण बहुतेक त्याचा व्हिडिओ यायचा आहे, त्या लोकांनी लक्ष द्या की ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही असे अल्डिहाइड कोणती रिएक्शन देतात, कॅनिझारो. ज्याच्याजवळ अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे ही कोणती रिएक्शन देतात, अल्डिहाइड. कॅनिझारो रिएक्शनला आपण अजून तुषार दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतो, कॅनिझारो रिएक्शनला सेल और ऑटो रेडॉक्स रिएक्शन, सेल और ऑटो रेडॉक्स रिएक्शन. रिएक्शन बिलकुलही नवीन नाही. एका अल्डिहाइडचं काय करायचं आहे, रिडक्शन. इथे पण 2 मॉलिक्यूल लागणार. आता हा अल्डिहाइड सर्व कंप्लीट केली का रिएक्शन, इतका वेळच नाही लागत ना. हा एक अल्डिहाइड
दुसरा अल्डिहाइड घ्यायचा एक तर तिथे नाही तर इथे ट्वाइस घ्यायचं. इथे ट्वाइस येत आहे. समजा आता इथे आपण ट्वाइस घेतला 2 मॉलिक्यूल. एरोवर काय करायचं 50% KOH. वॉर्म नाही ट्रायंगल ही. आता ही रिएक्शन याच्यासाठी नवीन नाही की एका मॉलिक्यूलचं काय करायचं आहे ऑक्सिडेशन. मला सांग काहीतरी एका अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळेल ऑक्सिडायझिंग प्रॉडक्ट अल्डिहाइडचा फॉर्मिक ऍसिड. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळेल फॉर्मिक ऍसिड HCOOH. एका मॉलिक्यूलचं काय केलं ऑक्सिडेशन आणि एका मॉलिक्यूलचं काय करायचं रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन CH. एक H इथे लावायचा एक H इथे लावायचा. आता फक्त चेंज काय करायचा आहे 50% म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड KOH म्हणून H हा ऍसिड मधला इज रिप्लेस बाय K. इथचा H आणि इथचा OH रिमूव्हल ऑफ वॉटर ते काही दाखवायचं नाही. H इज रिप्लेस बाय K आणि नाव लिहायचं पोटॅशियम फॉर्मेट. एका अल्डिहाइडचं काय करायचं आहे ऑक्सिडेशन आणि एका अल्डिहाइडचं काय करायचं आहे रिडक्शन. ती म्हणजे कोणती रिएक्शन आहे कॅडिझारो. कॅडिझारो मध्ये किती पर्सेंट बेस राहतो 50 आणि अल्डोल मध्ये किती राहतं 10. अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन कोण देतं ज्यांच्याजवळ अल्फा हायड्रोजन आहे. कॅडिझारो रिएक्शन कोण देतं ज्यांच्याजवळ अल्फा हायड्रोजन नाही. एक फॉर्माल्डिहाइड आणि दुसरा बेन्झाइड. बरं का